नमस्कार, मी समीर इनामदार, नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा सांगली डिव्हिजन एरिया सेल्स मॅनेजर। आज कवटेकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी संतोष भूपाल शिरोटे यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत। 22 मेची लागण आहे। व्हरायटी कडाप्पा ही व्हरायटी आहेत। तर ह्या प्लॉटसाठी त्यांनी काय नियोजन केले आहे आपण समक्ष त्यांच्याशी बोलूया। आपण साहेब, आपण ह्या प्लॉटसाठी काय काय वापर केलेला आहे? 22 मेला ही हळदीची लागण केली आहे। 22 आणि 23 तारखेला आता 2 दिवसाचे नियोजन होते आणि त्यानंतर 1-1.5 महिना झाल्यानंतर सगळ्या हळदीची उगवण झाल्यानंतर पहिल्या डोसमध्ये आम्ही सुपर ग्रीन हार्वेस्ट ही वापरले आणि त्याच्याबरोबर बाकीची रासायनिक खते आणि पेंडीयुक्त खते जास्त वापरलेत ग्रीन हार्वेस्टची। त्यामुळं आणि 2 झाडाच्या मध्ये आम्ही बायकांच्या सहाय्याने आपण टोकणी करतो, त्या सहाय्याने आम्ही खत हे घालून घेतले। त्यानंतरचा हा प्लॉट आहे। त्यानंतर तसेच ते पृथ्वी ओरा आणि 24-24 ग्रीन हार्वेस्टचे जे 024 जो प्रोजेक्ट आहे ते 1-2 वेळा याने सोडलेला आहे। आणि परवा आम्ही या रानामध्ये कंदकुजीसाठी WMFचा वापर केल्यापासून रानामध्ये भरपूर प्रमाणाचा फरक आतापर्यंत जे आहे, ह्याच्या अगोदर आम्ही हळद लावत होतो त्यापेक्षा ह्या वर्षी आम्हाला हळदी म्हणजे उत्पन्न, पानाची कलर, पानाचे राटपणा, फुटव्यामध्ये हे आणि कंदकुंजी त्यामुळे कुठेही झालेली जागेला आहे ते स्टॉप झाले लगेच। त्यामुळे ते पृथ्वीवर हा आयुर्वेदिक जो जो पॉलिफॉस्फेट गटाचा तुम्ही पृथ्वीरीच ओरा वापरला, एकरी किती वापरला तुम्ही? एकरी 3 किलो वापरले आम्ही। 3 किलो तुम्ही कृषी WMF वापरला, म्हणजे बायोलॉजिकल उत्पादन तुम्ही कृषी WMF वापरला। बरोबर। आणि त्यानंतर तुम्ही पृथ्वीरीच ओरा 1 किलो वापरला। बरं, त्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये हा तुम्हाला बऱ्यापैकी फरक वाटला। वर्षापेक्षा यावर्षी चांगला फरक आहे आता। तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करशील? या नाही, पृथ्वीराज ओरा आणि ग्रीन हार्वेस्टचे प्रोजेक्ट पहिल्यापासूनच आम्ही वापरतो। ह्याच्या अगोदर जे आमचे त्यांचे साहेब होते ते आता येतात ते कोळी साहेब, त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले वरचेवरी। त्यामुळे आम्हाला या उत्पन्नात चांगलं उत्पन्न ह्या वर्षी तर वर्षापेक्षा ह्या वर्षी जास्त उत्पन्न निघेल असा आमचा अंदाज आहे। एकरी हा 1 एकराचा प्लॉट आहे सगळा, तुम्ही व्हिडिओद्वारे बघू शकता। आणि त्यानंतर आतापर्यंत आमच्या गावामध्ये जो अवरेज 20 ते 22 ह्याच्यापेक्षा जास्त निघत नव्हतं। ह्या वर्षी माझ्या अंदाजानंतर 35 क्विंटलच्या खाली काही येणार नाही आहे आणि जास्त जर निघालं तर ते काही आमचाच प्लस आहे। बरोबर। त्यामुळे ग्रीन हार्वेस्टच्या प्रोजेक्टपासून उत्पन्न चांगलं निघते, त्यामुळे बरेच लोकांनी वापरावं अशी आमची तर विनंती आहे। धन्यवाद।